ಆತ್ಮೀಯ H16 ನ್ಯೂಸ್ ಅರ್ಥಾತ್ ಸೀತಾರಾಮ್ ನ್ಯೂಸದ ವೀಕ್ಷಕರೇ, ನಾನು ನಿಮ್ಮವ ಎಂ ಆಯುಧ ಮಲ್ಲಪ್ಪ ಜೊತೆವರು. ತಾವು ಈಗ ಸುದ್ದಿಗಳ ಲೋಕಕ್ಕೆ ಎಂಟ್ರಿ ಹೊಡಿತಾ ಇದ್ದೀರಿ. ಈ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ಪ್ರತಿಯೊಂದು ನೋಡೋ ಜೊತೆಗೆ ನಿಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯಗಳನ್ನು ಹೊಸ್ತಾ ಇರಿ. ಯಾಕಂದರೆ ಈ ಸುದ್ದಿಗಳು ನಿಮಗಾಗಿ, ನಿಮ್ಮ ಬದುಕಿಗಾಗಿ, ನಿಮ್ಮ ವಿಚಾರತೆಗಾಗಿ, ನಿಮ್ಮ ತಿಳುವಳಿಕೆಗಾಗಿಯೂ ನಿಮಗೂ ಗೊತ್ತು. ಜೊತೆಗೆ ನಮಗೂ ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ ಇದೊಂದು ಮಾತಾಡುವಂಥ ಜೊತೆಗೆ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ಬಿಡುವಂಥ ಕೆಲಸ. ಈ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ನಾವು ನಿಮ್ಮೊಂದಿಗಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ನೋಡ್ತಾ ಇರಿ ಈ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು. ಸಂಸ್ಥಾನ ಮಟ್ಟದ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಜಗದ್ಗುರು ಶ್ರೀಗಳನ್ನು ಇದು ನಾವೆಲ್ಲ ಅನುಭವಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ. ದೊಡ್ಡ ಹುದ್ದೆಯ ಲೌಕಿಕ ಲಾಭಕ್ಕೆ ಮನಸ್ಸೋಲ और साउथ ईस्ट एशिया में भी पाए जाते हैं। संस्कृत का अर्थ है पॉलिश या रिफाइंड। जिस भाषा की एटिमोलॉजी यानी मूल ही इतनी महान हो, वह भाषा कितनी महान होगी, इसे समझने के लिए मैं समझता हूँ किसी को कोई कठिनाई नहीं होनी चाहिए। और आप ऐसी महान भाषा संस्कृत को बढ़ावा दे रहे हैं, यह बात हर लिहाज से भी प्रशंसा के योग्य है। और आपके इस कदम की मैं हृदय से भूरी भूरी प्रशंसा करता हूँ। देवियों व सज्जनों, मुझे बताया गया है कि 10,000 से भी अधिक बच्चों की शिक्षा, भोजन, आवास की उत्तम व्यवस्था सिद्ध गंगा मठ के द्वारा की गई है। और यह अन्न दासोहा, विद्या दासोहा की उस स्पिरिट को दिखाती है जिसे स्वयं स्वामी जी फॉलो करते थे। आज इस मठ द्वारा 128 इंस्टीट्यूशन चलाए जा रहे हैं। और यह यात्रा मैं मानता हूं कोई साधारण यात्रा नहीं है, बल्कि महान कल्चरल वैल्यूज, सांस्कृतिक मूल्यों की यह यात्रा है जिसका प्रतिनिधित्व सिद्ध गंगा मठ वर्षों से करता आया है। ತಮ್ಮ ಕೊಳಕನ್ನು ಮುಚ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ, ತಾವು ಮಾಡಿರುವ ತಪ್ಪನ್ನು ಮುಚ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಸಾಮಾನ್ಯ ಜನರ ಮೇಲೆ ಗದಪ್ರಹಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಸ್ವಲ್ಪ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇದು ಮಠ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ನಾನು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾತಾಡೋದಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಮಠಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ಸೀಮಿತವಾಗಿರ್ತೀನಿ. ಇದೊಂದು ಪವಿತ್ರವಾದ ಸ್ಥಳ. ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳಬೇಕು ಹೇಳಿದ್ದೀನಿ, ಒಂದು ಸತ್ಯ, ತುಂಬ ವರ್ಷಗಳು, ತುಂಬ ದಿನಗಳು ಜನರಿಗೆ ಕಣ್ಣಿಗೆ ಮಣ್ಣೇರಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಏನಿದೆ ಇದು ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಏನು ದುಷ್ಪರಿಣಾಮ ಆಗ್ತದೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡು ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಆಗಲಿ ಗೋಲ್ ಸಂಗ್ರಹಕ್ಕೂ ಕೂಡ 5% ಸೇರಿಸಿ ನೀವೆಲ್ಲ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡ್ಕೋತಾರೆ. ಇವೆಲ್ಲ ಒಂದು ರೀತಿ ನೋವಿನ ಸಂಗತಿ. ಅನಾವಶ್ಯಕವಾಗಿ ಏನೋ ಮಾಡೋಕ್ಕೋಗಿ ಏನೋ ಮಾಡಿಕೊಂಡು ಒಳ್ಳಾಟದಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರ ಇದೆ. उर्वरकों की कीमतें बढ़ती रही है, लेकिन ये मोदी सरकार का संकल्प है कि अंतर्राष्ट्रीय बाजार की बढ़ती हुई कीमतों का बोझ किसी भी कीमत पर किसान के ऊपर नहीं आने देंगे। और इससे माननीय अध्यक्ष महोदय, इस साल भी उर्वरक सब्सिडी पर, फर्टिलाइजर सब्सिडी पर 1,77,000 करोड़ रुपए का प्रावधान किया गया है। और मैं ये और निवेदन करना चाहता हूँ माननीय अध्यक्ष महोदय, आपके माध्यम से, सदन के माध्यम से किसानों को भी यूरिया की एक बोरी जिसकी कीमत 1744 रुपया 50 पैसे होती है, ये मोदी जी की सरकार है जो 266 रुपया 50 पैसे में उपलब्ध करा रही है। और डीएपी की बोरी
डीएपी का एक बैग। माननीय अध्यक्ष महोदय, सोच सोच में फर्क होता है, सरकार चलाने में फर्क होता है। जब यूपीए की सरकार थी तो 10-11 में 507 रुपया की डीएपी की बोरी थी, 11-12 में बढ़ा के 887 रुपया कर दी गई और 12-13 में बढ़ा के 1315 रुपया 56 पैसे कर दी गई। लेकिन ये मोदी जी की गारंटी है 1350 रुपया में ही यूरिया की बोरी मिलेगी, 1 पैसा नहीं बढ़ने दिया जाएगा। और इसलिए 1733 रुपया प्रति बोरी अगर सब्सिडी दे रही है तो नरेंद्र मोदी जी की सरकार दे रही है। किसानों के हितों की गारंटी हमने ली है भाजपा के। ಆದ್ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನೋಡಿದ್ರಲ್ಲ, ಏನು ಅನಿಸ್ತು ನಿಮಗೆ? ಇದರಲ್ಲೇ ನಿಮ್ಗೆ ಲೈಕ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಡಿಸ್ಲೈಕು ಆಗಿರ್ಬೋದು, ಕಾಮೆಂಟ್ ಬೇಡಪ್ಪ ಅಂತೂ ಅನಿಸಿರ್ಬೋದು, ಕಾಮೆಂಟ್ ಮಾಡಬೇಕಪ್ಪ ಅನಿಸ್ಬೋದು, ಶೇರ್ ಮಾಡಬಾರ್ದಪ್ಪ ಅನಿಸಿರ್ಬೋದು, ಮಾಡಬೇಕು ಅನಿಸಿರ್ಬೋದು. ಏನಾದರೂ ಆಗಲಿ ಶೇರ್ ಮಾಡ್ತಾಯಿರಿ, ಈ ನ್ಯೂಸ್ಗಳನ್ನ ಹಂಚ್ತಾ ಇರಿ, ಜೊತೆಗೆ ಇದಕ್ಕೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗ್ತಾಯಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ H60 ನ್ಯೂಸ್ ಅರ್ಥಾತ್ ಹೇ ಸೀತಾರಾಮ್, ಇದು ಸತ್ಯದ ಕೈಗೆ ನಡಿ. ವಂದನೆಗಳು.